Hello, students. Good morning to all of you. Say good morning. एकत्रितपणे म्हणा बरं सगळ्यांनी गुड मॉर्निंग. हां, किती छान वाटलं बरं. असं रोज आधी म्हणायला पाहिजे तुम्ही. दॅट इज एक्सपेक्टेड. हां, ठीक आहे. तर सुरुवातच गुड मॉर्निंग फक्त म्हणायसाठी नाही येते. काय होतं, एक वातावरण तयार होतं. ओके नाही. तर आपण सुरुवात करूया. आपण मागील काही क्लासपासनं आपण शेतीचे प्रकार अभ्यासले. तर ते शेतीचे प्रकार मी परत एकदा तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये, कारण की त्याच्यावर आधारित हा पुढचा टॉपिक आहे. तो काय आहे? न्यू पर्स्पेक्टिव्ज ऑन टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर, किंवा कृषीच्या प्रकारातील नवे दृष्टिकोन, नवीन काय संकल्पना आलेल्या आहेत. तर त्याचा थोडक्यात मी तुम्हाला सारांश सांगतो. हे बघा, आपण जे काही प्रकार अभ्यासले शेतीचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासले. मग ते भारतात जे प्रकार, म्हणजे भारतात कशा प्रकारची शेती केली जाते आणि इतर देशांमध्ये कशा प्रकारची शेती केली जाते ते आपण पाठीमागील काही क्लासमधनं अभ्यासलं. जसं की आपण पाहिलं सघन शेती काय आहे. तर सघन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे लोकसंख्या जास्त आणि जमीन कमी. मग भारताचं उत्तम उदाहरण त्याच्यामध्ये आहे सघन शेतीमध्ये. मग तिथं कमी जमीन, मग त्या कमी जमिनीत जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा काय केला जातो, प्रयत्न केला जातो. हे झालं सघन शेतीबाबत. आपण स्थलांतरित शेती पाहिली. पूर्वोत्तर जे काही राज्य आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जे ईशान्येकडील भारताच्या 7 बहिणी म्हणून जे काही राज्य ओळखले जातात, त्या पूर्वोत्तर भारतामधल्या राज्यांमध्ये मग ते अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, मेघालय असेल, या राज्यांमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते डोंगराळ भागामध्ये, दुर्गम प्रदेशामध्ये आदिवासी लोकांकडून, तिला काय म्हणतात? झूम. व्हेरी गुड. झूम असं तिला म्हणतात. मग वेगवेगळ्या, फक्त मग भारतातच केली जाते का अशा प्रकारची शेती? नाही, तर देशांमध्ये पण, वेगवेगळ्या देशांमध्ये पण अशा प्रकारची शेती, जसं की मी सांगितलं होतं मिल्पा आहे, लडांग आहे, इंडोनेशियामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. त्यानंतर आपण इतरही प्रकार अभ्यासले, जसं मळ्याची शेती, त्याला प्लांटेशन ॲग्रिकल्चर म्हणतो. हे ब्रिटिश, म्हणजे युरोपियन लोकांनी काय केली, ज्यावेळेस तो दौर होता, ती वेळ होती, त्यांनी काय केलं, वसाहतवाद जे त्यांचं धोरण होतं, त्यावेळेस जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये अशा प्रकारची शेती सुरू केली. जशी श्रीलंकामध्ये ब्रिटिशांनी चहाचे मळे, श्रीलंकाच काय आपल्या भारतामध्ये अजूनही चहाचे मळे आहेत. सुरुवात कोणी केली? ब्रिटिशांनी. त्यानंतर मलेशियामध्ये रबर प्लांटेशन, त्यांनी रबरचे मळ्याची स्थापना केली. वेगवेगळ्या देशांमध्ये डच लोकांनी केली, पोर्तुगीज लोकांनी केली. वेगवेगळ्या, ब्राझीलमध्ये तर कॉफीचे मळे आहेत, त्याला फजेंडाज म्हणतात, मोठे मोठे ब्राझीलमध्ये कॉफीचे मळे. तर हे कोणी सुरू केलं? युरोपियन लोकांनी. मुळात चहा, कॉफी आपलं पेयच नाही विद्यार्थी मित्र. हे आपले पूर्वीचे आजी आजोबा, त्यांच्या थोडासा काळ, त्यांना जर तुम्ही विचारलं ते सांगतील हे आपलं पेयच नाही. जेव्हा ब्रिटिश आले त्यांच्याबरोबर ते त्या गोष्टी घेऊन आले. कॉफी देखील पहिलं कर्नाटकात आली कॉफी. कुठून आली माहिती तुम्हाला? इराणमधनं. कुठून आली? इराणमधलं. इराणमध्ये, म्हणजे इराणमधून आपले एक व्यक्ती होते बाबा बुदान नावाचे. तर ते कुठं आले? कर्नाटकामध्ये बाबा बुदांची पहाडी, त्याच्यावरूनच नाव पडलेलं आहे. तर त्या ठिकाणी ती सुरू झाली. सांगायचं तात्पर्य की ही काय आहे, सगळी मळ्याची शेती, त्याचे वैशिष्ट्य आपण अभ्यासले, सगळ्या प्रकारांचे आपण वैशिष्ट्य अभ्यासले. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, विस्तारित शेती पाहिली. सघन शेती, विस्तारित शेती. आता विस्तारित शेती म्हटलं का लोकसंख्या कमी आणि भूप्रदेश जास्त. अमेरिका त्याचं उदाहरण आहे. प्रेरीज वगैरे आपण पाहिलं, स्टेप्स प्रदेश आपण पाहिलं, आणि आपण त्याचे सगळ्यांचे वैशिष्ट्य पाहिले उदाहरणासकट. काल मी त्याच्या नोट्स तुम्हाला शेअर केलेल्या आहेत, कृपया त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. क्लासमध्ये पण मी काही वेगळे उदाहरणं देतो तुम्हाला, तेही त्याच्यामध्ये लिहा, तर तुम्हाला फायदा होईल त्याचा. तर आज आपण त्याचा पुढचा जो काही स्टेप आहे ते सुरू करणार आहे. आता हे झाले आपले ट्रॅडिशनल प्रकार झाले सारे. ट्रॅडिशनल म्हणण्यापेक्षा जे सर्वसाधारण केले जातात. पण नवीन अलीकडच्या काळामध्ये नवीन काय दृष्टिकोन आले त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये सुधार, शेतीमध्ये सुधार करण्यासाठी, किंवा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, किंवा त्यातून जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो कमी करण्यासाठी काय झालं, काही नवीन दृष्टिकोन आज आलेले आहेत. म्हणजे आज मॉडर्न युगामध्ये अशा प्रकारचे, त्याला न्यू पर्स्पेक्टिव्ज इन ॲग्रिकल्चर टाइप्स किंवा ॲग्रिकल्चर असं म्हणतात. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचं थोडक्यात काय दिलेलं आहे, थोडक्यात त्याची प्रस्तावना दिलेली. तर प्रश्न विचारल्यानंतर, आता फक्त MCQ प्रश्न तर ठीक आहे, पण आपल्याला पुणे विद्यापीठाचं स्वरूप तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर सर्वसाधारणपणे माझा अनुभव असा सांगतो, तुम्हाला काय असतं, 20 शब्दामध्ये उत्तरं द्या,
50 शब्दामध्ये उत्तरं द्या, 150 शब्दात उत्तरं द्या आणि 300 शब्दात फार तर असे 3-4 प्रकारचे प्रश्न असतात. मग शब्द मोजत बसायचे आहेत का तुम्हाला? अजिबात नाही. तुम्ही ज्या नोट्स लिहिता रोज तुमच्या नोट्स लिहिण्यामध्ये कंटिन्युटी ठेवा, तुमचा अभ्यास ठेवा, त्या गोष्टी हायलाईट करा, नोट्स चांगल्या काढा. आज मी आणलेलं नाहीये, नाही तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवल्या असत्या नोट्स. अजूनही मी पण लिखाण करतो, मी पण नोट्स काढतो आणि तुम्ही जेवढं स्वतःला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्ही परफेक्ट होणार. तरी पण मी तुम्हाला मी काय जे लिहितो कसं लिहितो तुम्हाला दाखवतो. आज मार्केटमध्ये वेगवेगळे पेन उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कलरचे, त्यांचा वापर करा, डायग्राम्स काढा, आकृत्या काढा, नकाशे काढा. आता या ठिकाणी शक्य नाहीये पण एखाद्या दिवशी आपण क्लास डिपार्टमेंटला घेऊ, तुम्हाला व्हाईट बोर्डवर मी जगाची आकृत्या काढून दाखवतो, भारताची आकृती काढून दाखवतो. काही अवघड नाहीये आणि ते स्वतः ज्यावेळेस तुम्ही बनवता ना त्यावेळेस खूप आनंद येतो. विद्यार्थी मित्र, अभ्यास करण्यामध्ये खूप आनंद लपलेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला सवय लावा त्याची. काय होतंय आपल्याला सवय नाही त्यामुळे अडचण येतात. मी एकच मिनिटात तुम्हाला थोड्याशा नोट्स दाखवतो. माझ्या अभ्यासाच्या नोट्स पण तुम्हाला दाखवेल मी. हे बघा कशा पद्धतीने असं लिखाण केलेलं आहे. असे तुम्ही वेगवेगळे कलर वापरले ना तुम्हाला काय होईल, आणखी त्याच्यामधून काय होईल, आनंद येईल आणि अभ्यास करायला पण तुम्हाला वाटेल हवं असं. अक्षर पण चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. अक्षर पण तुम्ही सुधरवू शकता. अक्षर काय करू शकता, तुम्ही सुधरवू शकता. ओके, त्याला हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट म्हणतात. हे असे तुम्ही वेगवेगळे कलरचे पेन वापरून तुमच्या नोट्स लिहा. तुम्हालाच आनंद आला पाहिजे, इतर कुणाला जाऊ द्या, पण आपल्या नोट्स पाहून कुणाला आनंद आला पाहिजे, स्वतःला आनंद आला पाहिजे. आकृत्या काढा, चांगले चांगले उदाहरणं द्या. हवं तर चेक करून घ्या, नसेल करायचे तर नका करू, काय हरकत नाहीये. पण कुणाला चेक करून घ्यायचे असतील, अजून सर मी काय केलं पाहिजे, तर यू आर वेलकम. जर तुमचं स्वागत आहे माझ्याकडे, जर तुम्ही तुमच्या नोट्स चेक करून घेणार असाल, म्हणजे क्लासमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि मी तुम्हाला दिलेल्या, आणखीन तुम्ही काही रिसर्च केला. आज काय अवेलेबल नाही हो, सगळे अवेलेबल आहे इंटरनेटवर, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तर त्या सगळ्या एकत्रित करून तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्याकडूनही चेक करून घेऊ शकता, तुमचं स्वागत असेल तर. आपण आता याच्यामध्ये बघा थोडक्यात काय केलंय, मला सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की उत्तरं लिहिताना काय असावी, एक प्रस्तावना असावी. त्याला बॅकग्राऊंड म्हणतात इंग्लिशमधनं. उत्तर कसं लिहिलं जातं, 50 शब्दात असू द्या. आता 50 शब्दात त्याला थोडा अपवाद आहे, पण 100 शब्द असतील, 150 शब्द, 300 शब्दात उत्तर लिहा असे जर प्रश्न आले ना, त्याला काय असतं, एक प्रस्तावना असते. वरती काय लिहावं लागतं, प्रस्तावना थोडक्यात. मग त्याची व्याख्या असेल, जो प्रश्न जसा विचारला ना अकॉर्डिंग टू दॅट क्वेश्चन, जसा प्रश्न असेल तशी त्याला प्रस्तावना. काही ठिकाणी व्याख्या लिहिली जाते, त्याला डेफिनिशन म्हणतात. काही ठिकाणी त्याचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. आता इट डिपेंड्स ऑन द क्वेश्चन, जसा प्रश्न तसं. प्रस्तावना झाली त्यानंतर प्रश्नाचा मेन बॉडी असते, त्याला म्हणतात मेन बॉडी ऑफ द क्वेश्चन. तर त्या मेन बॉडीमध्ये मग जो प्रश्न विचारलाय त्याची कारण, त्याचे परिणाम, अशा पद्धतीने. आणि शेवटी समारोप असतो प्रश्नाचा किंवा निष्कर्ष, कन्क्लुजन म्हणतात, तो नेहमी सकारात्मक असावा. प्रश्नामध्ये म्हणजे त्याच्यातल्या असं नाही नकारात्मक बाबी, म्हणजे एखाद्याच्या गोष्टी. आता जसं स्थलांतरित शेती, आता तुम्हाला विचारलं स्थलांतरित शेती म्हणजे काय, सविस्तरपणे स्पष्ट करा. जागतिक उदाहरणं देऊन त्याचा पर्यावरणावर काय प्रभाव होतो हे स्पष्ट करा. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला स्थलांतरित शेती म्हणजे काय हे तुम्हाला प्रस्तावनेत द्यावं लागेल. आणखी प्रस्तावनेत काय द्यावं लागेल तुम्हाला, प्रस्तावनेमध्ये भारतात तिला काय म्हणतात आणि जगामध्ये इतर ठिकाणी तिला काय म्हणतात, कुठल्या प्रदेशामध्ये केली जाते हे थोडक्यात प्रस्तावनेत द्यावं लागतं. त्यानंतर तुम्ही मुख्य प्रश्नाला जर सुरुवात केली तर मग स्थलांतरित शेती नेमकं काय काय त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे काय येईल, मुख्य उत्तरामध्ये येत असतं. काय काय वैशिष्ट्ये, कशा प्रकारे झाडं तोडतात, कशा प्रकारे ते झाडं जाळतात, ती राख तशीच ठेवतात, अत्यंत पारंपरिक पद्धतीने प्रिमिटिव्ह पद्धतीने ती शेती करतात, साधे साधे पिकं घेतात, पोट भरण्यापुरतं, म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यापुरतंच ते उत्पादन घेतात स्थलांतरित शेती करणारे. आणि मग शेवटी त्याच्या बॉडीमध्येच तुम्हाला द्यावं लागेल की याचा गव्हर्नमेंट याच्यासाठी काय काय करू राहिलं, ही शेती बंद करण्यासाठी, कमी करण्यासाठी. आदिवासी लोक करतात पोट भरण्यासाठी, पण त्यांनी झाडं तोडतात ना, म्हणजे काय होतं, निर्वनीकरण होतं, मग पर्यावरणावर काय प्रभाव होतो. मग आता तुम्ही त्याचा निष्कर्ष ज्यावेळेस लिहिणार ना त्यावेळेस तुम्ही लिहिणार, ठीक आहे व अशा अशा प्रकारे आदिवासी लोक ही शेती करतात, गव्हर्नमेंट पण प्रयत्न करते गव्हर्नमेंटच्या स्तरावर की त्यांना कायमस्वरूपी शेती देणे किंवा त्यांना इतर उद्योगधंद्यांमध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. आणि
जरी ते पर्यावरणासाठी म्हणजे चांगलं नाही आहे, निर्वनीकरणामुळे अनेक समस्या, हवामान बदल असेल, इतर भरपूर समस्या तयार होतात, हॅबिटॅट लॉस होतो. ह्या गोष्टी देऊन मग तुम्ही त्याचा समारोप काय करू शकता, चांगला करू शकता. तरी गव्हर्नमेंट असं प्रयत्न करते वगैरे वगैरे. म्हणजे अशा प्रकारे उत्तर लिहिण्याची एक पद्धत आहे विद्यार्थी मित्र. ही स्वतःला डेव्हलप करावं लागते. ही कधी होणार, तुमचं वाचन पाहिजे आणि स्टॅटिक पार्ट क्लिअर पाहिजे. एक गोष्ट असते स्टॅटिक म्हणजे ते बदलणारं नाहीये. आता तापमान, पृथ्वीचे हवामानाचे प्रदेश बदलणार आहे का, मला सांगा तुम्ही, बदलणार आहे का, नाही, स्टॅटिक आहे ते. मग तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जसं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे तुमच्या कॉमर्समध्ये, मला कोणी सांगेल की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते असतात. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन तुमच्या इकॉनॉमिक्समध्ये, कॉमर्समध्ये हे तोंडपाठ पाहिजे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, हे 3 घटक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. काय म्हटलं मी, लँड, लेबर, कॅपिटल. म्हणजेच काय, लँड म्हणजे जमीन, लेबर म्हणजे काय, मॅन पॉवर, आणि कॅपिटल म्हणजे काय, पुंजी, भांडवल पाहिजे ना. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे एखादा उद्योगधंदा तुम्हाला जर स्थापन करायचा आहे, एखादी आर्थिक क्रिया जर तुम्हाला स्थापन करायची, उदाहरणार्थ शेतीच करायची, तर तुम्हाला काय पाहिजे, पहिलं जमीन पाहिजे, नंतर काय पाहिजे, मजूर पाहिजे, लेबर पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. याला म्हणतात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा झाला स्टॅटिक पार्ट, हे तर क्लिअरच पाहिजे तुमच्या कन्सेप्ट. पण मग त्याच्याशी निगडित आता सध्या समाजामध्ये काय चालू आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो करंट अफेअर्स, हे तुम्हाला कुठून मिळणार, वर्तमानपत्रांचा अभ्यास. वर्तमानपत्राचा तुम्हाला मी काही चॅनल सबस्क्राईब करायला सांगितलं, त्याच्यामध्ये एक दीपक यादव एज्युकेशन नावाचं एक चॅनल आहे बघा. इतकं चांगलं चॅनल आहे, तुम्ही ते पहा, रोज पहा. जे अभ्यास करतात ना, रोज 1 तास तुमचा द्या त्याच्यामध्ये, तुमची बुद्धी आणखीन शार्प होत चालन. काय होत चालन, आणखीन शार्प होत चालन. कसा विचार करायचा, काय चालू आहे सध्या समाजामध्ये. आता तसंच एक मी सांगणार आहे, आपला पुढचा याच्यानंतर जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्र हो, तो आहे दुग्ध क्रांती. काय आहे, दुग्ध क्रांती, त्याला म्हणतात व्हाईट रिव्होल्यूशन. आता मी काल परवाच त्याचा एक लेख वाचला आणि मला खूप आनंद झाला. बघा कसं कनेक्ट करता येतात त्या गोष्टी. त्याच्यामध्ये दिलंय की भारताचा जर विचार केला तर टॉपमध्ये दूध उत्पादनामध्ये कुठलं राज्य असेल, तुम्ही सांगा बरं. नाही माहिती आपल्याला, आणि ते तुम्हाला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. हीच तर खास गोष्ट आहे वर्तमानपत्रांची. वर्तमानपत्रामध्ये पण काय वाचायचं ते पण महत्वाचं आहे. वर्तमानपत्रामध्ये पण काय वाचायचं त्याचा पण आपल्याला समज पाहिजे. ही समज कधी डेव्हलप होणार, एका रात्रीतून होत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावा लागतात, झटावं लागतं, अभ्यास करावा लागतो, वाचन वाढावं लागतं, पुस्तकांचं वाचन करावं लागतं, याला वेळ लागतो. आणि ते शक्य आहे, असं काही नाही आहे. सुरुवातीला इट माइट बी बोरिंग टू यू, बट आफ्टर यू डेव्हलप अ हॅबिट, इट बिकम्स अ हॅबिट. जसं तुम्ही रोज करणार ना ती गोष्ट, तर ती तुमची हॅबिट होऊन जाणार आणि तुम्हाला मग त्याच्यातून आनंद येणार. तर मी त्यात काय वाचलं मी सांगतो. त्यात मी वाचलं की आज, म्हणजे जरी तो जुना डाटा असला तर तो मंत्रालयात तो डाटा पब्लिश केला गेला, अनाऊन्स केला गेला की आज भारतामध्ये दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे. कुठलं आहे, उत्तर प्रदेश राज्य, आणि 2 नंबरला राजस्थान आहे. पण मी विचार केला, अरे आपला महाराष्ट्र कुठे आहे, तर पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रच नाही. पण असू द्या, म्हणजे महाराष्ट्राची कमी सांगायचा माझा उद्देश नाही इथं, पण मी त्यातून मला समजलं कुठलं राज्य टॉपला आहे. भारत पण आपला देश असं काय करतं, हो की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला समजली की जगाचा जर विचार केला, आणि बघा बरं का अलीकडच्या काळात उत्तर कसे लिहायचे. आता दुग्ध क्रांती तुमच्या सिलेबसमध्ये आहे बरं का, दुग्ध क्रांती तुमच्या सिलेबसमध्ये, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. आता बघा याच्यात काय फंड आहे आणखी. आणि वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन हे त्याचे फादर आहेत आपल्या व्हाईट रिव्होल्यूशनचे. त्याला श्वेत क्रांती पण म्हणतात, दुग्ध क्रांती पण म्हणतात, व्हाईट रिव्होल्यूशन. डॉक्टर वर्गीस कुरियन खूप मोठं नाव आहे बघा. आनंद जी जे मिल्क प्रोडक्शन डेअरी इंडस्ट्री आहे गुजरातमधली, त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांनी गव्हर्नमेंटला प्रोत्साहित केलं. त्यांनी जसं हरित क्रांतीचे जे जनक आहेत एम.एस. स्वामीनाथन, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, UPSC प्रश्न विचारते या गोष्टींवरती. आणि हे तर्क तुम्हाला पाहिजे. कॉमर्समध्ये तुमचं माइंड त्या प्रकारे शार्प पाहिजे. काय चाललंय समाजामध्ये, फक्त तुम्ही त्या गोष्टी ज्या स्टॅटिक गोष्टी त्या तर पाहिजेच हो, त्या बेस आहे. पण त्याला जोडीला तुम्ही काय करा, त्याला जोडीला तुम्ही करंट अफेअर्सचं ज्ञान ठेवा. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तुम्हाला हा सर्वांगीण 360 डिग्री नॉलेज असणार ना, तर त्यावेळेस एवढ्या मोठ्या गर्दीतून तुमची निवड नक्की होणार, हे मला विश्वास आहे, नक्कीच विश्वास आहे. मग त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये आता सध्या एक ट्विस्ट चालू आहे. काय आहे की आता एक टॅरिफ वॉर चालू आहे. डू यू नो व्हॉट इज टॅरिफ वॉर.
सध्या जगामध्ये टॅरिफ वॉर चालू आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे USA. आणि त्याच्यामध्ये पण त्याचा हॉटस्पॉट कोण आहे? तो डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प कोण आहे माहिती आहे इकडे तुम्हाला? नाही माहिती. का हो असं? मग हाच तर लॅकिंग आहे. अहो तुम्ही फक्त हे पुस्तकी शिक्षणाला महत्त्व देऊ नका. मी परत सांगतो, फक्त पुस्तकी शिक्षणाला फक्त महत्त्व देऊ नका. त्याच्या बरोबरीनं तुम्हाला थोडं आज जगात काय चाललंय याच्यात डोकावं लागेल. सांगता येईल का तुम्हाला? हा, व्हेरी गुड. थोडंसं काय करू आहे आपण, तुम्हाला पण रेकॉर्ड करू त्याच्यामध्ये, तुम्हाला तुमचा आवाज घेऊया. तर बघा, आता मुलींमध्ये सांगता नाही आला, आपण यांना विचारू. हु इज डोनाल्ड ट्रम्प? प्रेसिडेंट ऑफ USA. हा, व्हेरी गुड. ही इज नाव द प्रेसिडेंट ऑफ USA. हां, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी सध्या जगामध्ये काय चालू केलंय? टॅरिफ वॉर. म्हणजे प्रत्येकाला आपल्या मर्जीने चालवण्याचा प्रयत्न केला. आणि दुग्ध क्रांतीशी निगडीत फॅक्ट सांगतो तुम्हाला. अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्पनी इतकं आपल्या म्हणजे सगळ्या देशांना सध्या इतकं धारीवर धरलंय. टॅरिफ म्हणजे काय सांगा बरं? आता परत एक प्रश्न विचार. तुम्ही कॉमर्सचे आहात ना, व्हॉट इज मीन बाय टॅरिफ? सांगा. आता थोडंसं मी याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला विचारतोय, टॅरिफ म्हणजे काय? कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना टॅरिफ म्हणजे काय माहितीच पाहिजे हो. व्हेरी बेसिक कन्सेप्ट. व्हॉट इज टॅरिफ? तुम्ही पास होणार आहे. माझ्या क्लासमध्ये तुम्ही येऊन बसताय ना, तुम्ही ज्ञान घेण्याचं पहा. किती मला स्वतःमध्ये आणखी काय घेता येईल, मला कसं ज्ञान घेता येईल सांगता. त्यात बोला ना, बोला जे येईल ते बोला. इम्पोर्ट एक्सपोर्टवर टॅक्स वाढवणे. व्हेरी गुड. बघा त्याला ही नोज द बेसिक कन्सेप्ट अँड दिस इज व्हेरी अप्रिशिएबल. व्हेरी गुड. टॅरिफ म्हणजे काय? जे आयात केली जाते देशांमध्ये त्याच्यावर कर लावणे, त्याला म्हणतात टॅरिफ. मग अमेरिकेने आपल्यावर सध्या किती टॅरिफ लावलंय आपल्यावर? म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट इंडिया. वी ऑल आर इंडियन्स. किती आहे? 50%. व्हेरी गुड. बघा, याला मी विद्यार्थी म्हणणार की ही इज अवेअर अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज द स्टुडंट इज कन्सर्न. आधी 25 होतं, आता 50 केलं. आता जगात काय चालू आहे बघा. काही गोष्टी मी तुम्हाला अशा सांगतो ना की त्या तुम्हाला माहिती पाहिजे. सध्या टॅरिफ वॉर पूर्ण जगात चालू आहे. तुम्हाला माहिती असेल की काही युद्ध पण चालू आहेत. हे सगळं जिओ पॉलिटिक्स आहे. याचं पण ज्ञान तुम्हाला या कॉमर्स शिकण्याबरोबर पाहिजे. आता मी थोडंसं काय सांगतोय, अमेरिका काय म्हणत होता, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणत होते एवढ्या दिवस, की तुम्ही भारताचं दुधाचं मार्केट अमेरिकेसाठी ओपन करा, असं तो धारेवर धरलं होतं त्याने. पण भारताने नाकबूल होऊन गेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. का बरं? तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमधलं मुळात भारतच एक मोठा काय प्रोड्युसर आहे. व्हॉट? मिल्क प्रोड्युसर. पण त्यातही काही अडचण नाही, कारण की भारताला जो काही फायदा मिळतो आयात आणि निर्यातीतून अमेरिका, त्याच्यामध्ये भारत प्लसमध्ये. अमेरिकेसंग व्यापार जो करतो भारत अमेरिकेसंग, त्याच्यामध्ये भारत मुळात प्लसमध्ये. पण गोष्ट अशी आहे, मुळात भारतातच मिल्क प्रोडक्शन भारत 2 नंबरला आहे मिल्क प्रोडक्शनमध्ये. आणि अमेरिकेतलं जे दूध आहे आणि जे भारतातलं दूध आहे याच्यामध्ये फरक आहे. माहिती ऐकलंय तुम्ही? अमेरिकेमध्ये जे दूध आहे ते नॉन व्हेज दूध आहे. कसं आहे? तुम्ही म्हणतात, ऐकली का कन्सेप्ट तुम्ही नॉन व्हेज दूध? असेच प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील. व्हॉट इज नॉन व्हेज मिल्क? हॅव यू हर्ड अबाउट दिस? असे प्रश्न इंटरव्ह्यूला विचारतात. आपण नाही म्हटल्यावर संपलो, आपण 0 झालो. तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये नॉन व्हेज दूध म्हणजे काय? गाया त्याच्या, आपल्याकडच्या गाया काय खातात? आपल्याकडच्या गाया चारा खातात, व्हेज प्रोडक्ट्स खातात. अमेरिकेमध्ये त्यांना नॉन व्हेज प्रोडक्ट खाऊ घालतात. आता तुम्हाला किती किळसवानी वाटलं इथं एवढं. मग आता आपला भारत देश मुळात इथं मेजॉरिटी हिंदुइझम, आपण हिंदू धर्मीय आहोत भारतामध्ये, आणि आपल्याला ते निषिद्ध आहे तसं प्रकारचं दूध. मग अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प ते दूध विकू पाहत होते भारतामध्ये. भारताने नरेंद्र मोदींनीच त्याला साफ नकार दिला. नाही म्हणे, हे सॉरी म्हणे. त्याने खूप प्रेशर केला आपल्यावरती आणि त्याच्यामुळे तो टॅक्स वाढ राहिला. आणखीन अमेरिका काय म्हणताय ते, आपण जे तेल घेतो, तेल आयात करतो, वी आर द इम्पोर्टर ऑफ ऑइल. आपण इम्पोर्ट करतो ऑइल. डू यू नो दिस? हे जे तुम्ही गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाकता, हे आपल्या भारतात खूप कमी प्रोड्यूस होतं, 20% कमी. हे सगळं आपण बाहेरून आयात करतो. कुठून करतो? तर सुरुवातीला मध्य पूर्व जे देश आहेत त्याला मिडल ईस्ट कंट्रीज म्हणतात. इराण, इराक, कुवेत, अझरबैजान, कतर,
इकडून आयात करत होतो. पण मध्ये आता तणाव चालू आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तणाव चालू आहे. इस्रायल आणि इराणचे मध्ये युद्ध चालू होतं बरेच दिवस. मग आपल्या भारताने आणि मुळात रशिया कुणा संघ भांडतंय? युक्रेन संघ. आणि मग ते युक्रेन कुणाच्या बाजूने? युरोपियन युनियनमध्ये अमेरिका पण आहे, ते नाटोचे पण सदस्य आहे सारे. तर हे सगळे सिनॅरिओ इज गोइंग ऑन नावडेज. आणि त्यामुळे आपण जे तेल पहिलं आखाती देशांकडून जे सांगितले आता त्यांच्याकडून आयात करत होतो, आता अमेरिकेकडून आयात करायला लागलो, रशियाकडून आयात करायला लागलो. आणि त्यामुळं काय झालं? अमेरिकेचा थोडासा पोटात दुखायला लागला. आपली भाषा, सर्वसाधारण भाषा, त्यामुळे तो टॉर्चर करतो इंडियाला. पण इंडियाने साफ नकार केला. आणि भारत आणि रशिया पहिल्यापासून दोस्त आहे, तुम्हाला माहिती आहे. चालू आहे ते, त्या स्तरावर जे प्रयत्न चालायचे ते चालू आहेत. हे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला की या सगळ्या गोष्टी इथं लिंक होतात. इथं शब्द आले जागतिकीकरण, माहिती पाहिजे जागतिकीकरण काय आहे. त्यातले करंट गोष्टी सांगितले मी तुम्हाला एकदम. तुमच्या समजतंय ना हे मी काय सांगतोय, लक्षात येत असेल. हां, तर सांगण्याचा उद्देश हा की स्टॅटिक ज्ञानाबरोबर तुम्ही जगात काय चाललंय. आणि तुम्हाला सांगतो, मी जे चॅनलचं नाव सांगितलं तुम्हाला, दीपक यादव एज्युकेशन, हे चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि ते रोज पहा, 1 तास असतो, रोज पहा, तुम्हाला समजायला लागेल. हळूहळू थोडा वेळ लागतो काही गोष्टी समजायला. एकदा लिंक लागायला लागली की तुम्हाला आनंद येईल त्याच्यामध्ये. आणि तुमचे तुम्ही जे रोज दैनंदिन अभ्यास करता त्याच्या संग त्या गोष्टी कनेक्ट करा. ठीक आहे, आपल्या विषयाकडे येऊया आपण. तर म्हणजे आता हे न्यू पर्स्पेक्टिव्ह पाहिजे, नवे दृष्टिकोन काय, हे झालं. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय बरं, काय नवे दृष्टिकोन आहेत सिटीमध्ये? नवीन काय वाटतंय तुम्हाला? नवीन काय येऊ पाहतंय सध्या? अलीकडच्या काळात काय नवीन आलंय? आता हे पॉली हाऊस वगैरे, हे काय फारसं जुनं नाहीये, आत्ता अलीकडच्या काळामध्ये आलंय. तुम्ही पाहिले पॉली हाऊस कधी? शेडनेट, पॉली हाऊस काय करतात त्याच्यामध्ये? टेम्परेचर कंट्रोल करतात, हां, ह्युमिडिटी कंट्रोल करतात, आर्टिफिशियल टेम्परेचर कधी कधी देतात काही काही प्रदेशांमध्ये. तर हे सगळे नवीन पर्स्पेक्टिव्ह आहेत कुठलचे, हे ॲग्रिकल्चरमधले, शेतीमधले. अजून काय नवीन आहे? तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग ऐकलंय, त्याला सेंद्रिय शेती म्हणतो. त्याची डिमांड वाढली आहे का? मग त्याचे वेगळे काही कारण आहेत, त्याचे वेगळे कन्सर्न्स आहेत. देर आर मेनी कन्सर्न्स बिकॉज केमिकल फार्मिंग इज व्हेरी हार्मफुल टू, आणि यू ऑल आर अवेअर अबाउट दॅट व्हॉट इज हॅपनिंग नाव डेज. काय होतंय सध्या? कारण की त्याला पर्याय पण नाही आहे. शेतकऱ्यांना नाईलाजाने रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते टाकावं लागतात. कारण की गव्हर्नमेंटवर त्याचं काही नियंत्रण नाही आहे. बायो फर्टिलायझर्सवर, इन्सेक्टिसाइड्सवर गव्हर्नमेंटचं नियंत्रण नाही आहे. त्याच्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंगकडं कल वाढलाय, आजार वाढले, त्याच्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंगकडं कल वाढलाय. तर हे सगळे नवीन गोष्टी आहेत. तर यात काय दिलंय? आणखी काय म्हटलंय? पारंपरिक पद्धतीवर आत्मनिर्भर व्यापारी बागायती आधारित नसून, आता बघा त्याच्या पलीकडे आतापर्यंत आपण जे प्रकार बघितले, हे कशावर आधारित आहे? तंत्रज्ञान, हवामान बदल. मग आता तंत्रज्ञानचा पर्यायाचा उपयोग व्हायला लागला. हवामान बदल आहे की नाही हो? तुम्ही बघा किती दिवसापासून आता तुमच्या डोळ्यासमोर आहे, 1.5-2 महिने होत आले आपल्याकडं, आपल्या परिसरामध्ये पाऊस नाही पडला. हा परिणाम कशाचा आहे हो? हवामान बदलाचा. मग हवामान बदल फक्त इथंच पाहायचं आहे का? नाही ना, तुम्ही समाजामध्ये ऑब्झर्व करा ना. मग आता ज्याच्याकडे जलसिंचनाचे साधन आहेत, विहिरीत पाणी आहे, तो देऊ शकतो. ज्याच्याकडे नाही त्याचं काय? व्हॉट अबाउट डॅम? तर हे काही जागतिकीकरण. आता मी तुम्हाला जागतिकीकरणाची उदाहरणं दिले, कशा प्रकारे व्यापाराचे संबंध आहेत. तुम्हाला माहिती पाहिजे LPG काय आहे माहिती? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, कधी काय चालू झालं, त्याच्या बेसिक कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे विद्यार्थ्यांच्या. पर्यावरणीय संवर्धन आणि बाजारपेठेतील मागणी यामुळे अनेक नवे प्रकार विकसित झाले. खाली या प्रकारांमध्ये सविस्तर मुद्देसूद वर्णन उदाहरणांसह मी काय केलंय देण्याचा प्रयत्न केलाय, कलेक्ट केलाय. सगळ्यात पहिलंच दिलेलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. काय म्हटलंय? ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला सेंद्रिय शेती म्हणतो. आता सेंद्रिय शेती म्हणजेच काय यात दिलेलं आहे बघा. हा बघा, याच्यातले काही अर्थ मी तुम्हाला सांगतो. हे तर माहितीच आहे. रासायनिक खतं, सर्रास रासायनिक खताचा आता मला सुद्धा करावं लागतो, पर्याय नाही आहे त्याला, मी सुद्धा करतो. पण गव्हर्नमेंटनी जर थोडंसं सबसिडी दिली, इन्सेंटिव्ह दिले. तुम्हाला इन्सेंटिव्ह माहिती आहे का? सबसिडी एक असतात आणि एक असतात इन्सेंटिव्ह, सवलती म्हणतो आपण त्याला, प्रोत्साहन म्हणतो. ते जर त्यांनी बायो खतांवर दिले, म्हणजे जे जैविक खतं आहेत, द्यायला पाहिजे ना गव्हर्नमेंटनी. जैविक खतावर सबसिडी द्यायला पाहिजे जास्त. आज तुम्ही मार्केटमध्ये जा, जैविक औषध घ्यायला जा, फवारणीचं औषध, ते रासायनिकपेक्षा जैविक भलते महाग आहेत. मग याच्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण नसावं का? असावं ना. जर गव्हर्नमेंटचा पर्यावरणाचा विचार करतंय तर गव्हर्नमेंटचं नियंत्रण. तो सर्वसाधारण फार्मर, तो मार्जिनल फार्मर, मुळातच तो मेटाकुटीला आलाय,
महाराष्ट्रातला फार्मर तर तुम्हाला माहिती आहे. आता म्हणूनही चांगली गोष्ट नाही, दुर्दैवाने महाराष्ट्र आत्महत्याच्या बाबत 1 नंबर आहे. विदर्भ, मराठवाडा हे तुम्हाला माहिती असेल. याची चर्चा जागतिक लेवलला आहे. मग गव्हर्नमेंटने याच्यात हस्तक्षेप करू नये का? मस्ट बी ना. तर मग कीटकनाशके कुठले? रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, जीएम बियाणे टाळून. आता जीएम काय आहे? जेनेटिकली मॉडिफाईड. काय म्हणतात जीएमचा फुल फॉर्म काय आहे? जेनेटिकली मॉडिफाईड. म्हणजे त्याचे जे काही जीन्स असतात, तुम्हाला एक जेनेटिक सायन्स असतं, जीन्स असतात, त्याला जनुक म्हणतात. त्याच्यामध्ये म्युटेशन करून जे नवीन प्रजाती जे विकसित केल्या जातात त्याला काय म्हणतात? जीएम. आणि त्या धोक्याच्या पण आहेत, त्या मनुष्यासाठी धोक्याच्या पण आहे. तो एक वेगळा भाग आहे. मग याच्याऐवजी याला काय सबस्टिट्यूट? व्हॉट इज अ सबस्टिट्यूट फॉर दिस? मग हे नाही करायचं तर मग काय करायचं? आपण चर्चा करतोय ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. मग काय? नैसर्गिक खतांचा वापर. त्याच्यामध्ये कंपोस्ट असेल, शेणखत असेल. आता कंपोस्ट, शेणखत तुम्हाला तर माहिती. मला हिरवळीचं खतं कोण सांगतं उदाहरणं? बघा बरं का, आता नोट्समध्ये नाही येते काही उदाहरणं, मग आता तुम्ही लिहिली पाहिजे. मला क्लासमध्ये तुम्ही सगळे शेतकऱ्याचे मुलं आहात, हिरवळीचे खतांचे उदाहरणं सांगा पटपट. कोणाला येत असेल तर सांगा, आपण त्यांच्याकडे माईक देऊया. हिरवळीचे खतांची उदाहरणाची नावं सांगा मला. हा, कुणालाच माहिती नाहीये तर मी सांगतो. हिरवळीच्या खतांमध्ये ताग येतो, धेंच्या येतो, शिवरी पण येते. ताग, धेंच्या, शिवरी हे गाडले जातात जमिनीमध्ये आणि ते सडून मग सूक्ष्मजीव वाढतात. जैविक कर्ब वाढतो जमिनीतला, हो की नाही? आणि तुम्ही जे खतं टाकता, रासायनिक जरी टाकताना, ते घेता येतात मग पिकाला, डायरेक्ट घेता येत नाही. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवच पाहिजे. तर हे काम कोण करतं? हे हिरवळीचे खतच देखील करतात. तर अशा प्रकारे मग हे काय आहेत सगळे, आणि फायदे काय आहेत त्याचे? मातीची सुपीकता टिकवणे, आरोग्यदायी व प्रदूषण मुक्त अन्न, व्हेरी इम्पॉर्टंट. आजची गरज आहे. आज तुम्ही बघा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्याची मागणी वाढते. मग त्याचं कारण काय? लाईफस्टाईल, डायट, हेल्दी डायट. तर उदाहरण दिलेले आहे बघा. विदर्भातील हे वेगळे उदाहरण आहेत. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकरी फळभाज्या व डाळी सेंद्रिय पद्धतीने घ्यायला लागलेले आहेत. बघा आपलं उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सिक्कीम युलूस राज्य हे पूर्णपणे भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य म्हणून त्याला पुरस्कार मिळालेले आहेत. मग आपल्याला माहिती पाहिजे सिक्कीम कुठे आहे का? फक्त पाठ करायचं आहे ते? बिलकुल पाठ करू नका. पाठ केलेलं तुम्ही 4-5 दिवसांनी विसरून जाणार आहे. पण तुम्ही जगात भारताचा नकाशा जर पाहिला आणि त्यात जर पाहिलं सिक्कीम कुठे, अरे एवढं छोटं राज्य आणि एवढी कीर्तिमान, पहिलं पुरस्कार घेतलाय त्यांनी. सगळी सेंद्रिय शेती केली जाते. मग काय सेंद्रिय शेती? थोडंसं त्याच्यावर जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही विसरणारच नाही ती गोष्ट, गॅरंटी. लक्षात आलं? मग पहिलं. दुसरं त्यांनी म्हटलंय प्रिसिजन फार्मिंग. आता नावातच आहे प्रिसिजन, म्हणजे त्याला तंतोतंत शेती. म्हणजे एकदम किती मॉइश्चर आहे, किती टेम्परेचर आहे, काय लागतंय पिकाला, हे सगळं त्याचं मोजमाप केलं जातं एआयचा वापर करून. त्याला म्हटलं जातं प्रिसिजन फार्मिंग. आपण पाहूया कसं आहे बघा. मग त्याच्यामध्ये GPS, त्याला म्हणतात जॉग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम, GPSचा वापर, GISचा वापर, ड्रोनचा वापर, सेन्सर्स लावलेले असतात जमिनीमध्ये. मॉइश्चर किती आहे मृदेमध्ये, वापसा, आपल्या भाषेमध्ये वापसा किती आहे ते चेक करण्यासाठी. अचूक पाणी, खत, कीटकनाशक पुरवठा यांचा वापर केला जातो. मृदेची चाचणी कोणीच करत नाही. मृदेची चाचणी आपल्याकडे जवळ इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. गव्हर्नमेंटचं त्याच्याकडे फ्री मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये तुम्ही जमिनीचं सॅम्पल त्यांना म्हटले फॉर्म बिर्म भरून दिला ना, आमच्या जमिनीची टेस्टिंग करायची. कशासाठी? त्याला सॉइल टेस्टिंग म्हणतात. मग मृदेत काय आहे काय नाही आहे. जसं डॉक्टर पण काय करतो, एखादा आजार झाल्यावर आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय करतात? डायग्नोस्टिक्स करतात, हो की नाही? निदान करतात की काय झालंय नेमकं, चाचणी करतात. तर तसं जमिनीची चाचणी आणि डेटा ॲनालिसिसवर आधारित निर्णय. मग त्याच्यावर आधारित निर्णय, त्याच्यावर आधारित डॉक्टर काय करतात? मग प्रिस्क्रिप्शन देतात, औषधं देतात ना. तसंच जमिनीला पण काय दिले जातात? खतं, कीटकनाशकं किंवा काय करायचं ते सल्ले दिले जातात. मग पाण्याची बचत, उत्पादन क्षमतेत वाढ, याचे फायदे काय काय दिलेले. तामिळनाडूमधील करूर जिल्ह्यात ड्रिप व सेन्सर तंत्रज्ञान वापरून कांदा व टोमॅटो शेती. हे एक उदाहरण आहे. तुम्ही आणखीन उदाहरणं शोधा ना. सेन्सर वापरलेले आहेत तिथं. लक्षात आलं? ड्रिप आणि सेन्सर. त्यानंतर प्रोटेक्टेड कल्टिवेशन. याच्यामध्ये काय म्हटलंय? प्रोटेक्टेडमध्ये काय म्हटलंय? ग्रीन हाऊस, आपण चर्चा केली सुरुवातीला. पॉली हाऊस, आता हे वेगळे कन्सेप्ट आहेत. शेड नेट,
हाऊसमध्ये हवामान नियंत्रित शेती सांगितलं ना, तापमान नियंत्रित करतात, आर्द्रता नियंत्रित करतात. तर हवामान नियंत्रित शेती, हंगामाबाहेरचे पीक घेणं शक्य. आता मी पाठीमागं बरेच दिवस झाले त्याला ऐकलं, मी तुम्हाला पाठीमागंही सांगितलं, केसर जे आहे ना तोळ्यावर विकतं. काश्मीरमध्येच त्याचं उत्पादन होतं, पण पुण्यामध्ये एका शास्त्रज्ञाने, म्हणजे फार काय हे पण नाही, पण त्यांनी काय केलं, केसर पिकवलं पुण्यामध्ये. ते असेल, तुम्ही नेटला टाकून बघा कोणी काय, ते उदाहरण तुम्ही टाका ना याच्यामध्ये. हे माझ्या नोट्स काही परिपूर्ण नाही, मी परत सांगतो, तुम्ही मेहनत घ्या. तरी माझ्या नोट्स मी बेस्ट ऑफ माय जेवढा मला टाईम मिळतो आणि जेवढं मला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो मी. नाही तर मी आणखीनही इम्प्रूव्ह केलं असतं. तुम्ही तसा रिस्पॉन्स दाखवा. तुम्ही जेवढा दाखवणार त्याच्यापेक्षा जास्त मला इथं येऊन रिस्पॉन्स दाखवावा लागेल. इज इट? तर अशा प्रकारे हंगामाबाहेरचं पीक घेणं शक्य होतं. फायदे काय होतं? निर्यातक्षम दर्जा, रोग कीटक नियंत्रण. आता तुम्हाला माहिती आहे का, बरेच दिवस झाले त्या चर्चेत होतं काय, आपल्याकडचा हापूस आंबा कुठं जातो? युरोपात जातो. अहो, त्यांनी नाकारला होता. द्राक्षे नाकारले होते का? कारण की त्यांचे स्टँडर्ड्स असतात, त्यांचे मानक असतात. त्यात नाही बसलं ते म्हणते नाही ते तुमच्याच देशात खाऊ घाला, असं प्रकारे. हो, क्रिटिकल कंडिशन असतं. तर त्याच्यासाठी अशा प्रकारची संरक्षित शेती, प्रिसिजन फार्मिंग. हे बघा, नाशिकमध्ये काय आहे, गुलाब शेती ग्रीन हाऊसमध्ये करून नेदरलँडला निर्यात करतात. नेदरलँड कशासाठी फेमस आहे? तुम्हाला नेदरलँड कुठे आहे मला सांगा आता तुम्ही. नाही, युरोपमध्ये आहे नेदरलँड. कुठे आहे? युरोपमध्ये. आणि नेदरलँड ट्युलिपच्या फुलांसाठी, काही बॉलिवूडमध्ये सॉंग्स पिक्चराईज झाले, ट्युलिपचे फुलं इतके छान आहेत. मग तुमचं कर्तव्य काय आहे? मी तुम्हाला एक ॲपचं नाव सांगितलं होतं, गुगल अर्थ. गुगल मॅप्स नाही, गुगल अर्थ. हे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप घेता येतं. तुम्ही त्याला टाकलं ना नेदरलँड, तुम्हाला लगेच नेदरलँडमध्ये घेऊन जाईल. जायचं का नेदरलँडला? करून पहा तुम्ही क्लास संपल्यानंतर. गुगल अर्थ नावाचं ॲप घ्या, त्यात टाकलं का नेदरलँड, तुम्ही विसरणारच नाही. अरे नेदरलँडशी निगडीत काय, आता काय जगाचा नकाशा घेऊन पाठ करत बसायची का देश? नाही, असाच अभ्यास करावा लागतो. आपण जे आज काय शिकलो त्याच्याशी निगडीत ते देश पाहिला ना तुम्ही एकदा व्हिज्युअली, तुम्ही कधीच विसरणार नाही. तसं तुम्ही पाठ करून लगेच विसरून जाणार. तर अशा प्रकारे त्यानंतर ही एक नवीन संकल्पना आहे हायड्रोपोनिक्स नावाची. हायड्रोपोनिक्स. मग हायड्रोपोनिक्स काय आहे? मातीशिवाय पोषण. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, तुम्हाला वाटतं का असं मातीशिवाय शेती केली जाऊ शकते? अलीकडच्या काळात ते शक्य झालेलं आहे. म्हणजे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पोषक द्रव्ये सोडली जातात आणि त्याच्यात पिकं लावली जातात, त्याच्यात शेती केली जाते कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये. त्याला म्हणतात हायड्रोपोनिक्स. आणखीन एक कन्सेप्ट आहे एरोपोनिक्स. माती व पाणी दोन्ही शिवाय पण केली जाते. धुक्यात पोषक द्रव्यांचा पुरवठा केला जातो. अरे किती नवीन आहेत की नाही संकल्पना, तुमच्या समोर नवीन आहेत की नाही? आपल्याला त्याच्याविषयी कुतूहल झालं पाहिजे आपल्या मनामध्ये. मग तुम्ही आणखीन काय करू शकता विद्यार्थी मित्र? हे शब्द टाकू शकता. अरे तुमच्याकडं मोबाईल आहे, नेट आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावर टाकलं तुम्ही व्हॉट इज हायड्रोपोनिक्स, तर किंवा हायड्रोपोनिक्स टाकला का तुम्हाला व्हिडिओ मिळतील त्याचे. आता एवढा आपल्याला टाइम लिमिट आहे, नाही तर मी तुम्हाला इथं क्लासमध्ये व्हिडिओ दाखवले असते. टाइम लिमिट आहे ना आपल्याला, तर ते तुम्ही पाहू शकता ना. तुम्ही तुमचा अभ्यास आणखीन सक्षम करू शकता, तुमच्या संकल्पना क्लिअर करू शकता, आणि हे एका रात्रीत नाही होत. त्याच्यामुळे म्हटलं तर रोम इज नॉट बिल्ड ओव्हरनाईट. रोम काय एका रात्रीत बांधलं गेलं नाही, त्याला खूप वेळ लागला, खूप दिवस लागले. अशा पद्धतीने एरोपोनिक्सचे फायदे: कमी जागा, जल बचत, शहरी शेतीस योग्य, शहरांमध्ये योग्य, अर्बनाइज जो एरिया असतो त्या ठिकाणी खूप योग्य आहे ते हायड्रोपोनिक्स. उदाहरण दिलंय, मुंबईतील काही स्टार्टअप्स छतावर हायड्रोपोनिक्स किंवा लेट्यूस व पालक उगवतात. आता हे काहीतरी भाजीपाल्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव आहे, बॉटॅनिकल नेम असेल तर. ते मुंबईमध्ये अशा प्रकारचे स्टार्टअप करतात लोक. का? अरे चांगलं खायचं आहे त्यांना. सर, धुक्यात कशी शेती करतो? धुकं म्हणजे एक प्रकारचं त्याच्यामध्ये मॉइश्चरच असतं. धुकं म्हणजे तरी काय आहे? हे सुद्धा जे धुकं आपण पाहतो ना ते म्हणजे काय? फॉग म्हणजे मातीशिवाय आणि पाणीशिवाय. हा, पण मग पाणी द्रव स्वरूपात नाही, पण वॉटर स्वरूपात आहे ना, याच्या गॅसेस स्वरूपात पाणी आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये आता तुला नाही. मग हायड्रोपोनिक्स तर मातीशिवाय आणि एरोपोनिक्स मातीशिवाय पण आहे आणि याच्या पाण्याशिवाय पण आहे. मग हायड्रोपोनिक्स, आता पाणी तर लागणारच ना, पाणी असतंच ना, फक्त ते पाणी द्रव स्वरूपात नसून स्थायू, द्रव, वायू ह्या 3 अवस्था असतात.
ते द्रव स्वरूपात नसून वायू स्वरूपात असतं, बस एवढंच. आपल्याकडचं पण फॉग जे म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये पण ते काय असतात, ते मॉइश्चरच असतं, पाणीच असतं ते पण. फक्त त्यांना सांगायचं कसं आहे की असं द्रव स्वरूपात पाणी नाही, तर त्याला पाणी लागतंच ना. पोषक द्रव्य कसे देणार तुम्ही, त्याची वाढच त्याच्यावर डिपेंड असते ना, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता क्लायमेट स्मार्ट शेती म्हटलंय, हवामान बदलाशी जुळून आजची गरज आहे, आजचं ते सध्या काय आहे, गरज आहे. मग त्याच्यासाठी पिकांची निवड, जल व्यवस्थापन, मृदा संवर्धन, उद्देश काय, उत्पादन वाढवणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे. व्हेरी इम्पॉर्टंट. क्लायमेट चेंज जे होतंय आणि ग्लोबल वॉर्मिंग जे होतंय, हे कशामुळे होतंय, हरितगृह वायू उत्सर्जन ही एक वेगळी संकल्पना आहे. मी तुम्हाला इंटरनलला प्रश्न विचारू शकतो, 50 शब्दामध्ये उत्तर द्या. हरित वायूंविषयी थोडक्यात माहिती द्या. काय लिहिणार त्याच्यामध्ये? मग माहिती पाहिजे. हरितगृह वायू कुठले आहेत? तुम्हाला सांगतो, हरितगृह वायूमध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे कार्बन डायऑक्साईडचा. कशाचा? कार्बन डायऑक्साईडचा. अजून दुसरा वाटा आहे मिथेनचा, त्याला CH4 म्हणतात. CO2, CH4, नायट्रोजन डायऑक्साईड, हे काही वायू आहेत, याचा परिणाम होतो कशावरती? हे वायू काय करतात? हे वायू पृथ्वीपासून जी काही दीर्घ लहरी उत्सर्जित केली जाते, बघा आपल्याला ऊर्जा कशापासून मिळते? सूर्यापासून मिळते. सूर्याची ऊर्जासाठी आपलं वातावरण ट्रान्सपरंट आहे, म्हणजे सूर्याच्या ज्या लहरी येतात त्या लघु लहरी असतात आणि त्या पृथ्वीने शोषण केल्यानंतर त्या परत काय होत असतात, दीर्घ लहरींमध्ये त्याचं उत्सर्जन होत असतं. पण हे हरितगृह जे वायू म्हणतात आपण, ते पाहिजे तसे, पण ते अलीकडच्या काळामध्ये आपण जास्त प्रकारे फॉसिल फ्युएल्सचं दहन केल्यामुळे, जाळल्यामुळे वातावरणात त्यांचं प्रमाण वाढलं आणि त्यांचं प्रमाण वाढलं म्हणून ते जास्त उष्णता ग्रहण करू लागले आणि जास्त उष्णता ग्रहण करू लागले म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग झाली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे क्लायमेट चेंज झालं. क्लायमेट चेंज म्हणजे काही एक कन्सेप्ट नाही आहे, सगळ्या कन्सेप्ट क्लायमेट चेंजमध्ये येतात. हे सध्या पाऊस नाही पडत आहे, दॅट इज ऑल्सो द पार्ट अँड पार्सल ऑफ क्लायमेट चेंज. तर अशा प्रकारे हरितगृह वायू त्याचं उत्सर्जन कमी करणं हे पण एक धोरण आहे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरचं. तर तुम्ही आणखीन बघा, तुम्हाला हे समजलं नसेल कारण की दॅट इज नॉट द पार्ट, पण तरी मी तुम्हाला थोडक्यात सोप्या भाषेत समजून सांगितलं हरितगृह वायू म्हणजे काय. याच्यावर पण तुम्ही अभ्यास करा. इथे एक उदाहरण दिलंय, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळी भागात बाजरी, तूर यासारखी कमी पाण्याची पिकं घेतात. कमी पाण्याची पिकं घ्यायला लागले. बाजरीला कमी पाणी लागतं हो, हे खरीप पीक आहे. तुरीला पण कमी पाणी लागतं, फार पाण्याची गरज नाही. त्याच्या उलट ऊसाला खूप पाणी लागतं, तांदळाला खूप पाणी लागतं, गव्हाला पण कमी पाणी लागतं. पण तांदूळ आणि ऊस खूप पाणी लागतं. त्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री. आता 1-2च राहिलेत फक्त, तेवढे आपण घेऊन टाकू, वेळ आहे आपल्याकडं. ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय बरं सांगता येईल का तुम्हाला? शेतीच करायची. फक्त कशाची शेती करायची? झाडांची शेती, झाडं लावायची. मग कुठले झाडं याच्यात लावले जात असतील बरं? झाडं लावून मग त्याला गव्हर्नमेंट परमिट देतं, तसं झाडाला तुम्ही कापू शकत नाही, गव्हर्नमेंटची परवानगी नसते त्याला. झाडं लावून ते कापून ते विकून पैसा मिळतो, त्याला म्हणतात ॲग्रो फॉरेस्ट्री. कुठले झाडं इकॉनॉमिकली फायदेशीर आहे मला सांगा तुम्ही. एवढे साधे प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि तुमच्याकडे मी माईक देणार, मस्त बोला तुम्ही, तुम्हाला पण रेकॉर्ड होऊ द्या. कोणीतरी ट्रेन व्हा, तुम्हाला आपण काय करू, तुमचं पण त्याच्यामध्ये हे घेऊ. हां सांगा. व्हेरी गुड. तुमचं नाव सांगा पहिलं त्याच्यात. सांगा नाव सांगा. बांबूची शेती. बांबूची शेती. व्हेरी गुड. बघा, व्हेरी गुड, नाईस ऑब्झर्वेशन, व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. तुम्ही ज्यावेळेस असं स्वतः उत्तर देणार ना त्यावेळेस व्हेरी गुड. बास की खेती, बांबू कल्टिवेशन. आणखी साग. व्हेरी गुड. तुम्ही सांगा ना याच्यामध्ये सांगा. हां धरा बोला. तुमचं नाव सांगा. तुम्ही बोलताय हो, बोला ना तुम्ही क्लासमध्ये बोला. व्हेरी गुड. जस्ट स्पीक इन दिस, टेल इन दिस. बोला. सागाची शेती आहे की नाही, सागाचे झाडं. आणखी बरं? व्हेरी गुड. हेच उदाहरण मला पाहिजे होतं. चंदनाची शेती. चंदनाची शेती पण करता येते, आज काही शेतकरी करतायत, त्याला म्हणतात ॲग्रो फॉरेस्ट्री. गव्हर्नमेंट त्याचे काही थोडेफार नॉर्म्स कंडिशन असतात, त्याची नोंद केली तर गव्हर्नमेंट परवानगी देतं तोडायला आणि तोडून त्याच्यातून लाखो रुपयाचा नफा कमावला जातो. पर्यावरणाची पूरकपणे झाडं तोडून परत रिप्लांट केले जातात. तर अशा प्रकारे
इथं दिलेलं आहे बघा, इथं तरी आंब्याचं उदाहरण दिलंय, पण ते बाकीची उदाहरणं तुम्ही इथं द्या. जसं तुम्हीच सांगितले, बांबू असेल, साग असेल, सागवण असेल आणि चंदन असेल. चंदनाचा तर खूप उपयोग आहे. कुठं कुठं आहेत बघा, शोधा. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस व आंबा एकत्र लावून दुहेरी उत्पादन. तर हे ॲग्रो फॉरेस्ट्रीचं नाही उदाहरण, तुम्ही जे उदाहरणं सांगितले आता ते उदाहरणं त्याच्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर अर्बन फार्मिंग, हे झालंय शेवट, थोडं राहिलंय. छतावर शेती करतात तो काहीच अवघड नाही. गमल्यांमध्ये शेती, कुंड्यांमध्ये शेती, किंवा आजकाल तर वेगळंच ट्रेंड आलंय, छतावर असं खूप माती टाकतात आणि त्या मातीमध्ये त्या छतावर माती टाकून शेती करतात. तो खूप चांगलं वेली वगैरे आणि खूप छानपैकी त्याचं ते काळजी घेतात आणि अशा प्रकारे पण शेती केली जाते. तिला म्हटलं जातं अर्बन फार्मिंग. हां, तर त्याच्यामध्ये तुम्ही पहा इथे काय म्हटलंय, शहरातील छतावर, बाल्कनीत किंवा उभ्या व्हर्टिकल पद्धतीने शेती. व्हर्टिकल म्हणजे काय, वेली असतील तर त्याला काय केलं जातं, स्ट्रक्चर तयार केलं जातं आणि त्या स्ट्रक्चरवर त्या वेली सोडल्या की त्याला येतात वेलीचीच काही सांगा बरं उदाहरणं. तुम्ही मुलींमध्ये सांगा ना, तुम्ही बोलतच नाही काहीच. मला सांगा, वेलवर्गीय फळभाज्यांची नावं सांगा. थांबा तुम्ही. वेलवर्गीय फळझाडांची नावं सांगा तुम्ही, मला माहितीच नाही. येस, तुम्ही बोलायला शिका. एक्सप्रेस युअर सेल्फ. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये कसं तुम्ही इंटरव्ह्यू फेस करणार, मला सांगा ना. इंटरव्ह्यू मध्ये तरी काय असतं, तो इंटरव्ह्यू मध्ये तुमचं तेच पाहतात. तुम्ही कसं चालता, तुम्ही कसं बोलता, कसं बघता, इंटरव्ह्यू मध्ये ते पाहतात जास्ती. तुम्ही कसे सकारात्मक उत्तर देता, तुमचं ज्ञान त्यांना कमी पाहिजे असतं, जास्तीत जास्त हे पाहिजे असतं तुमचं. एक असतं EQ, काय असतं, एक असतं IQ, इंटेलिजंट क्वेश्चन, एक असतं EQ, इमोशनल क्वेश्चन, आणि हे दोन्ही आउटडेट झाला आता. एक असतं SQ, त्याला म्हणतात स्पिरिच्युअल क्वेश्चन, आध्यात्मिक बुद्धिमत्ता. ज्याच्याकडे आध्यात्मिक बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे IQ पण आहे आणि EQ पण आहे. आता फक्त IQ वर कंपन्यांमध्ये लोक ठेवत नाही, म्हणजे फक्त जनरल ज्ञान आहे त्याला, पण वागायचं कसं माहिती नाही, तर तो टिकत नाही जास्त दिवस. पण ज्याच्याकडे SQ आहे त्याला स्पिरिच्युअल क्वेश्चन म्हणतात, आध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणतात. त्याच्याकडे दोन्ही पण असतं, IQ पण येतं आणि EQ पण येतं. EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन, कसं बोलायचं, कसं वागायचं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यावर आपण डिटेल क्लास घेऊया. दरवेळेस देव येणं म्हणजे शक्य नाही म्हणजे देव काय, देव नाही, देव धर्म इज दॅट इज अनदर कन्सेप्ट. आपण त्याच्यावर बोलू नंतर, क्लास संपल्यानंतर आपण त्याच्यावर बोलू, ओके नाही. तर झालं, 1-2 मिनटं घेतो, मला पण क्लास आहे लगेच. तर अशा प्रकारे पुण्यामध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये अशा प्रकारे भाजीपाल्याची शेती केली जाते. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा प्रकार राहिला. हां, ठीक आहे, मग थांबू आपण इथं, पुढच्या क्लासला घेऊ. ठीक आहे, थँक्यू.